तर गुढी उभारण्यासाठी जो बांबू लागतो, जी काठी लागते गुढी पाडव्यासाठी, ती आपण तोडणार आहोत आता. आपल्याला सरळवाला बघायचा आहे. इथे एक सरळ दिसतोय. ही सगळी आता बाजूची पानं बरे कापावी लागतील ना एक्स्ट्रा. हा, मुंबईला तर सुकलेलीच काठी देतात. काय करणार, वेळ आहे ना तशी. ठीक आहे, शास्त्र बोल करायचं. हे आता आपल्याकडे रेडीमेड आहे. हे जीवन थांबा. ही आता आहे आपली बांबू तयार गुढीपाडव्यासाठी. सगळं काढून घेतलेलं आहे. आता रेगा उमटू ना. हो हो. एक कुंकवाची, एक हळदीची. ही साडी अशी ओपन का? ती पण दे. हां, हे छान केलं त्यांनी. हे रेडीमेड येतं आजकाल. ते बायकोने बनवले त्या. कुठल्या रंगाचं वस्त्र घ्यायचं नेहमी? ऑरेंजच. पिवळा भगवा आणि गुलाबी अशा या रंगांमध्ये. कॉटनच्या साडीचा कपडा आहे ना हा. ही काठी ओलांडायची नसते. किती वाजेपर्यंत गुढी उभारायची असते? सकाळी लवकर उघडायची 7 वाजता सूर्य होतो तेव्हा. पण ते आता ठीक आहे. आणि संध्याकाळी 5 साडेपाचला काढायची. 5 साडेपाचला. हे बत्ताशा साखरेची आहे ना. गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे किती वाजता उभी गेली? किती वाजता सांगा किती वाजता? मला गेल्या वर्षी 10 वाजता उभी गेली. ठीक आहे. खरं सूर्योदयाला करता. ॲक्च्युली सूर्योदयाला करायची. आता हे केलं ना. नाही गावातली आता ही समुद्र कुठे गेली अजून? हो. काय आंब्याची पानं आहे? आंब्याची टाळ आहे. आंबा हा आपला पवित्र मानला जातो. हळद आंब्याच्या पाण्यानेच लावतात. ती हे करेल तुझी. आई बस दे ही रशी दे. सोड लूज सोडतो. हो हो हो. ह्याच्यावरून घेतलंय ना. मालवणीमध्ये बांबूला चिवा म्हणतात आणि ही चिव्याची काठी वापरली जाते गुढी उभारायला. मुंबईला पण. पण मुंबईला तर बांबू म्हणून बांबूची काठी विचार बोलत असेल की चिव्याची. मुंबईला सुद्धा चिव्याचीच काठी चिव्याचीच म्हणतात. का त्याचं कारण सांगतो. कारण की मुंबईला मोस्ट म्हणजे ज्यावेळी गिरणी कामगार होते ते सगळे कोकणातले होते.
सो त्याच्या कारणाने एका टायमाला ज्यावेळी गिरणी कामगार मुंबईत होते तर मुंबईची जी भाषा होती मोस्टली जी लेबर्स लोक होती त्यांची मालवणीच होती. आणि मुंबईमध्ये जे गणेश उत्सव जो एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बिकॉज ऑफ द कोकणी माणूस. हां वाजवू का? पूर्वेकडे ना. दर्शील ती गुंडा याला खाची दिली. माहिती नाही केळं आपण नाही भेटत प्रकारे आमची गुढी उभी राहिलेली आहे पाटावर. पुसला अजून वरती पूस. सगळा पुसायचा. हा वरती रशीलाच्या वरती. 1 2 3 4 5. हे काय आहे? चंदन. हो चंदन चंदन पहिले तुळशीची पूजा करायची ना. हो तुळशी पूजा करून आपण तिकडे जाऊया. थोडं पाणी घ्या थोडंसं. घे. चला ठीक आहे. हां ते मला ते ती आंघोळ केली होती. पहिली हळद हा हे लाव अक्षता लाव. अक्षता म्हणजे तांदूळ लोकांना ते गंधावर ते बस. आता हे निरंजन आधी हे घालून घे फुलं खाली उद्याजवळ. तांब्या उचल गोळे घाल त्या साईडला एक घाल. हे दसवंतीचं फुल ठेव. बरं हे द्रोवा ठेव. याला कशी ठेवतो तुला ठेव त्याला की इकडे ठेव कुठेही ठेव. आता अगरबत्ती पेटव त्याच्यात तिन्ही.
तू तांदूळ हातात घे. अरे पैसे ना. पडा पडा दोघांनी. हां हां ऋषीची वाट बघ. हां ठेव तिकडे. हे पकड. साड्या पकड. साड्या पकड. ठीक आहे. आता हे काय करायचं असतं साड्यावर आहे? साड्या ठेवायच्या. पण पुढच्या वर्षी परत नवीन साडी नाही ग. हीच. ठीक. आणि तो बत्ताशा प्रसाद म्हणून खायचा. हो ना. आणि आता ही काठी काय करायची? काठी ठेवायची. आता आम्ही गुढी उतरवली आहे. किती 5:30च्या आधी उतरायची ना? 5:30 5 वाजता संध्याकाळी गुढी उतरायची असते.